परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी मोठमोठे विधी, भरपूर पैसा, कठीण साधना आवश्यक आहे का? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, नाही. फक्त मुखाने प्रेमाने घेतलेले राम नाम सुद्धा माणसाला महाघोर संसाराच्या बंधनातून मुक्त करण्याची शक्ती ठेवते. आपल्याला श्लोक क्रमांक 72 मधून हाच संदेश समर्थांनी दिलेला आहे. श्लोक क्रमांक 72. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकात समर्थांनी रामनामाची महती सांगताना म्हटले की रामनामाने महादोष असे पापे नष्ट होतात, साधकाला गती प्राप्त होते आणि पुण्याचा ठेवा निर्माण होतो. आता या श्लोकातून समर्थ रामनामाची आणखीन एक विलक्षण बाजू आपल्या समोर ठेवतात. या साधनेसाठी पैसा लागत नाही, मोठे कष्ट लागत नाहीत आणि कोणत्याही विशेष साधन सामग्रीची आवश्यकता नाही. आपल्याला अनेकदा असे वाटते की परमार्थ म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे, मोठे विधी करावे लागतील, भरपूर वेळ द्यावा लागेल, पैसा खर्च करावा लागेल, तीर्थयात्रा कराव्या लागतील, तेव्हाच भगवंताची प्राप्ती होईल. पण समर्थ रामदास स्वामी अत्यंत सोपा मार्ग दाखवतात. ते म्हणतात, रामनाम घ्या. रामनाम हे सहज आहे, सर्वांसाठी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत करता येण्यासारखे आहे. समर्थांचे मनाचे श्लोक हे केवळ भक्तीचे श्लोक नाहीत, ते जणू एक परिपूर्ण भक्तिसूत्रच आहेत. त्यामध्ये व्यवहार, मन, विवेक, शक्ती, भक्ती, ज्ञान आणि आत्मकल्याण या सगळ्याच गोष्टींचा सुंदर मेळ आहे. या श्लोकातून समर्थ आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. ज्या संसाराला आपण सुख शोधतो किंवा ज्या संसारात आपण नेहमी रमतो, त्याच संसाराच्या बंधनातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्याच हातात आहे आणि तो मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण. समर्थ म्हणतात, नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. या चरणातील शब्दांचा एक अर्थ असा होतो की ग्रंथातील अर्थ म्हणजे आपल्या जवळचा पैसा किंवा द्रव्य खर्च करावे लागत नाही आणि भगवंताचे नाम घेण्यासाठी तुम्हाला मोठा खर्च करण्याची आवश्यकता नाही. आपण व्यवहारात पाहतो, मनोरंजनासाठी पैसे खर्च करताना माणूस फारसा विचार करत नाही. हॉटेलमध्ये जायचं असेल, चित्रपट पाहायचा असेल, खरेदी करायची असेल, एखादी महागडी वस्तू घ्यायची असेल तर आपण अनेकदा आपल्या गरजेपेक्षा जास्त खर्च करतो. पण देवासाठी काही करायचं म्हटलं की हाताखडता घेतो, हिशोब मागतो, हिशोब ठेवतो. हे चुकीचे आहे. यासाठी एवढा खर्च कशाला करायला पाहिजे असा मनात विचार येतो. ही मानवी प्रवृत्ती समर्थांना दाखवायची आहे. ज्या गोष्टी आपल्याला क्षणभराचे मनोरंजन देतात त्यासाठी आपण सहज पैसा खर्च करतो, पण ज्यामुळे किंवा ज्या साधनेमुळे मनाचे आणि जीवनाचे कल्याण होऊ शकते त्या साधनेसाठी पैसा, वेळ काहीही खर्च करायची माणसाची तयारी नाही. समर्थ म्हणतात, रामनामासाठी काहीच लागत नाही. तुमच्याकडे पैसा असो नसो, तुमच्याकडे मोठी साधना सामग्री असो नसो, तुम्ही एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्री जाऊ शकत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुमच्याकडे वेळ काही कमी नाही किंवा वेळ ही कमी असेल तरी सुद्धा रामनाम घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त तुमचे मन आणि तुमचा श्वास पुरेसा आहे. मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. भगवंताचे नाम उच्चारायला कोणतेही विशेष कष्ट म्हणजे शारीरिक त्रास नाही. वेदमंत्र, यज्ञकर्म किंवा इतर काही गोष्टी वैदिक ज्यांना आधार आहे किंवा बेस आहे यांचे उच्चारण करताना अनुग्रह
जर घेतला असेल तर ते स्तोत्र किंवा ते श्लोक योग्य रीतीने म्हटले जातात. स्वर, मात्रा यांचा विधिवत ह्या सगळ्या गोष्टींचे महत्त्व जाणून त्याचे व्यवस्थित असे पठण केले जाते. परंतु नामस्मरणामध्ये ह्याची काहीच आवश्यकता नसते. रामाचे नाम प्रेमाने घ्या, हळू घ्या, मोठ्याने घ्या, मनात घ्या, चालताना घ्या, उठताना घ्या, बसताना घ्या, झोपून घ्या, आनंदात घ्या, दुःखात घ्या. कुठल्याही क्षणी आपण नामस्मरण करू शकतो. पण इथे समर्थांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. नामाचे खरे सामर्थ्य केवळ उच्चारात नाही, तर त्या नामामागील प्रेमात आहे. ओठावर राम आणि मनात विषय अशी अवस्था साधनेची परिपूर्ण अवस्था नाही. नाम घेताना हळूहळू रामाविषयीचे प्रेम निर्माण झाले पाहिजे. ज्याच्यावर प्रेम असते त्याची आठवण आपोआप होते. आईला आपल्या मुलाची आठवण करून देण्याची आवश्यकता भासत नाही. प्रिय व्यक्तींची आठवण करण्यासाठी नियम लावावा लागत नाही. तशीच रामाच्या नामाची गोडी लागली की नामस्मरण हे त्या कर्तव्य राहत नाही, ती मनाची गरज निर्माण होते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानं मत्परायणः. अर्थात माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझी उपासना कर आणि मला नमस्कार कर. इथेही सर्वात आधी काय करायचं हे सांगितलेले आहे. मनात भाव माझ्या ठिकाणी म्हणजे मनामध्ये आदर निर्माण होणं फार आवश्यक आहे. म्हणजेच भगवंताचे स्मरण हे बाह्य निरीक्षणापेक्षा किंवा बाह्य विधीपेक्षा मनाच्या दिशेशी जास्त संबंधित आहे. मन कुठे आहे हे महत्त्वाचे आहे. आपण नाम घेतोय पण मन सतत पैशात, प्रतिष्ठेत, इतर विषयांमध्ये जर अडकलं असेल, मत्सरात अडकलेले असेल तर त्याचा काय उपयोग. म्हणून नामस्मरण म्हणजे मनाला रामाच्या दिशेने पुन्हा पुन्हा आणण्याचा अभ्यास करणे हा होय. आता समर्थ रामदास स्वामी नामसाधनेचे सामर्थ्य सहज गतीने सांगत आहेत. महाघोर संसार शत्रू जिणावा. समर्थांनी सांगताना संसाराला महाघोर शत्रू का बरं म्हटले आहे? कारण संसार म्हणजे आपले घर, कुटुंब, नोकरी, व्यवसाय किंवा जबाबदाऱ्या नव्हेत. समर्थांना संसाराचा विरोध नाही. खरा संसार आहे मनामध्ये. संसार म्हणजे सततची मागणी, मला अजून काही मिळाले पाहिजे, माझ्याकडे हे पाहिजे, ते पाहिजे, हाच विचार म्हणजे संसार. माझ्याकडे इतके आहे पण दुसऱ्याकडे ह्यापेक्षा जास्त आहे, हेही म्हणजे संसार. माझा मान वाढता पाहिजे, माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ऐकल्या पाहिजे, ही सततची अर्थपूर्णतेची भावना म्हणजे संसाराचे महाघोर स्वरूप होय. माणूस स्वतःला अपूर्ण समजतो आणि बाहेरच्या वस्तूंनी ते अपूर्णत्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, पैसा मिळाला की पूर्ण होईल भावना असे वाटते. मग वाटतं नवीन घर मिळाले की पूर्ण होईल मानसिक अवस्था किंवा तो आनंद पूर्ण होईल. घरही मिळते, मग वाटतं की मुलांचे यश किंवा शिक्षण पूर्ण झाले म्हणजे हे बरं वाटेल. मग पदोन्नती मिळाली की पूर्ण होईल, मग नवीन वस्तू मिळाली की पूर्ण होईल. थोडक्यात काय, एक एक आशा वाढतच जातात. येथे आशा कुठेच थांबत नाही आणि मनाची तृप्तीही कुठेही घडलेली दिसत नाही. यालाच समर्थ महाघोर संसार शत्रू म्हणतात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात की माणूस विषयांचे चिंतन करतो, त्यातून विषयाशी संग निर्माण होतो,
संगातून कामना निर्माण होते आणि कामनेतून मोह, क्रोध, लोभ, इच्छा आणि बुद्धिनाश याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच संसाराचे मूळ बाहेरच्या वस्तूंमध्ये नसून विषय चिंतनात आहे. म्हणूनच मागील अनेक श्लोकांमध्ये समर्थ मनाच्या दिशेकडे आपले लक्ष वेधत आहेत. मन विषयांच्या गोष्टीत किंवा गराडीत गुंतले तर तो संसारही वाढतो. मन रामनामात गुंतले तर संसाराची ओढ किंवा पकड हळूहळू सैल होते. समर्थ म्हणतात, महाघोर संसार शत्रू जिणावा. हा संसार जिंकायचा कसा? संसार सोडून पळून जायचे का? तर नाही. समर्थ म्हणतात, मागणी कमी करायची, वासना कमी करायची, अपूर्णत्वाची भावना कमी करायची आणि रामनामात तृप्त व्हायला शिकायचे. ज्या दिवशी मन म्हणेल, देवा मला तुझ्याकडून काही मागायचे नाही, तू माझ्यासोबत आहेस एवढेच पुरे, त्या दिवशी भक्तीची खरी सुरुवात होते. मग मंदिरात गेल्यावर आपण फक्त मागत नाही, मला हे दे, मला ते दे, माझे काम होऊ दे, मी मोठा होऊ दे असे म्हणण्याऐवजी आपण म्हणतो, देवा जे दिलेस त्याबद्दल धन्यवाद. आजच्या काळात हे किती योग्य आणि स्पष्ट वाटेल हे आता जाणून घेऊ शकत नाही, पण आपल्याकडे मनोरंजनाची साधने किती वाढली आहेत. मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, वेगवेगळ्या मालिका आहेत, चित्रपट आहेत, स्पर्धा आहेत, सततच्या बातम्या आहेत, सवलतीचे सेल आहेत, नवीन वस्तूंच्या जाहिराती आहेत की ज्या आकर्षक करतात आणि माणसांना त्याची प्रलोभने पडतात. राजकारणाच्या चर्चा आहेत, खेळांच्या स्पर्धा आहेत, मन सतत बाहेरच खेचले जाते. आज एका गोष्टीत रस वाटतो तर उद्या दुसऱ्या गोष्टीत रस वाटतो, पण रामनामाची गोडी लागते की ह्या बाह्य गोष्टींचे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागते. चित्रपट पाहू नये, खेळ पाहू नये, व्यवहार करू नये असे नाही, परंतु समर्थांना हे सांगायचं आहे, संसार करू नको असं नाही ते म्हणत. त्यांना म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करताना मनावरती ताबा ठेव, मन नियंत्रणात ठेव, हेच त्यांना सांगायचं आहे. पूर्वी मनोरंजनासाठी आपण एखादा कार्यक्रम पाहायचो आणि तो संपला की विषय संपायचा. आज मात्र एखादी गोष्ट आपल्या हातात मोबाईलमधून सतत आपल्यासमोर राहते. त्यामुळे मनाला विराम किंवा विश्रांती मिळालेलीच नाही. नामस्मरण या सततच्या बाह्य प्रवाहातून मनाला आत ओढले जाते. म्हणूनच समर्थ संसाराला महाघोर शत्रू असे म्हणतात, कारण हा शत्रू आपल्याला शत्रू वाटतच नाही, आपल्याला त्याची गोडी लागलेली असते. आपण त्यात सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो. याच गोष्टी म्हणजे आनंद किंवा हाच माझा आनंदाचा स्रोत आहे हे मन मानायला सुरुवात करते. ही सुखे आली आणि गेली, ही माणसे आली आणि गेली, या वस्तू आत्मा आला आणि गेला, ह्या गोष्टी माझ्या गोष्टी संसारात आहेत आणि नाहीत, इच्छा पूर्ण झाल्या किंवा नाही झाल्या, हे सगळं चिंतनामध्ये जातं. रामनाम घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. म्हणून समर्थ म्हणतात, महाघोर संसार शत्रू जिंकायचा असेल तर नामाचा आधार घ्या. नामात मन रंगले की विषयांची पकड हळूहळू सैल होते. साधकाला पूर्वीसारखे प्रत्येक बाह्य आकर्षण महत्त्वाचे वाटत नाही. साड्यांचा सेल असो, नवीन चित्रपट असो, ऑलिम्पिकची स्पर्धा असो, निवडणुकीची रणधुमाळी असो, दूरदर्शनवरील मालिका असो, ह्या सर्व गोष्टी जीवनात केंद्रबिंदू राहत नाहीत. त्या आहेत, पण त्या पूर्ण करण्यासाठी त्यात मन रमवायचं नाही, हे तो मनाला पक्क करायला सांगत आहे.
हीच संसार शत्रूवर मिळवलेली पहिली विजय रेषा होय. आणि म्हणूनच समर्थ शेवटी पुन्हा हेच सांगत आहेत, प्रभाते मनी रामचिंतित जावा. म्हणजे प्रभात समयी जेव्हा शांतता असते, मन एकाग्र होऊ शकतो. दिवसाची सुरुवात रामनामाने सुरू करूया. कारण मनाला ज्या दिशेने आपण पहाटे वळवतो त्याच दिशेने ते दिवसभर सहजासहजी राहते. इतर कुठेही ते वळण्याचा प्रयत्न करत नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, अर्थात सर्व काळी माझे स्मरण कर आणि आपले कर्तव्यही कर. हा श्लोक समर्थांच्या संदेशाशी अत्यंत अनुकूल आणि सुंदरपणे जुळणार आहे. संसार सोडायचा नाही, कर्तव्य सोडायचे नाही, पण मनाचा केंद्रबिंदू बदलायचा आहे. हा संसार असू देत, कर्तव्यही संसारात असू देत, पण मन रामामध्ये असू दे. म्हणजे संसारामध्ये राहूनही आपण नामस्मरण करू शकतो. त्यासाठी कुठलाही पैसा खर्च करावा लागत नाही. प्रभाते मनी रामचिंतित जावा, हे ह्या पाठीमागे सांगण्याचं उद्दिष्ट हेच आहे की मन शांत असताना राम नाम घ्या. म्हणजे हळूहळू संसारावरील पकड कमी होईल. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या श्लोकात जर काही त्रुटी असतील तर क्षमस्व. ह्या श्लोकांप्रमाणेच इतरही श्लोकाचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.